नवीन गाडी घ्यायचं ठरलंच आहे तर हा व्हिडिओ नक्की पाहून जा. थोडी मदत होईल. आपल्या भारतामध्ये गाडी घेणं आणि लग्न करणं या दोन महत्वाच्या गोष्टी असतात आणि या दोन्ही गोष्टी करताना खूप सारं कन्फ्युजन होत असतं. तर या व्हिडिओमध्ये आपण ही चर्चा करू की गाडी घेताना जे कन्फ्युजन येतं ते कसं दूर करता येईल. लग्नाचं तुम्ही बघून घ्या. तरी हेही म्हणेल मी की लग्नात आणि गाडी घेण्यात खूप साम्य आहे. लग्न करण्यात आपण काय बघतो, आपला जोडीदार कसा असायला पाहिजे, त्याचं मन कसा असायला पाहिजे, स्वभाव कसा असायला पाहिजे, घरंदाज असायला पाहिजे. तसंच गाडीच्या बाबतीतही काही पॉइंट आहे ते आपण नक्की बघायला पाहिजे गाडी घेताना. तर सगळ्यात पहिला मुद्दा हा येतो की आपण आपलं बजेट ठरवायला पाहिजे. आपलं बजेट काय आहे. आपल्याला गाडी कुठलीही घ्यायची इच्छा होते, अगदी करोडो रुपयांची गाडी घ्यायची इच्छा होते, जगातली सगळ्यात महागडी गाडी घ्यायची इच्छा होते, पण अल्टिमेटली आपल्याकडे किती पैसे ठेवले आहेत ते आपण बघायला पाहिजे. आपण एका कागदावर नोट डाऊन करायला पाहिजे की माझ्याकडे किती पैसे आहे, कॅश इतकं आहे, बँकमध्ये इतकं आहे, मी एवढं लोन घेईल, माझं बजेट कुठेतरी 10-12 लाखापर्यंत जात आहे, 12 लाख रुपये मी जमवू शकतो. तर जो 12 लाखाचा आकडा आहे त्यातले जवळपास 2 ते 3 लाख रुपये बाजूला शिल्लक ठेवावेत आणि 9-10 लाख रुपयाची जी गाडी आहे त्या सेगमेंटमध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर जेवढ्याला तेवढे पैसे तुम्ही खर्च करून द्याल तर हाताशी काही नाही राहणार. तुमची इच्छा झाली काही गाडीत अपग्रेड करायची, काही ॲसेसरीज घ्यायची, मग कुठून घेणार तुम्ही. आणि मल्टिपल खर्च असतात त्याच्यानंतर गाडी घेतल्यानंतर. सगळ्यात पहिले बजेट आपण डिफाईन करायला पाहिजे गाडीमध्ये की कुठलं बजेट आपलं असायला पाहिजे. आता बजेट ठरल्यानंतर पुढे काय, तर बजेट ठरल्यानंतर त्या बजेट मधल्या सगळ्या सेगमेंटच्या, सगळ्या कंपन्यांच्या सगळ्या गाड्या लिहून काढायच्या की 10 लाखाच्या आतमध्ये कुठल्या कुठल्या गाड्या येतात. मग जेवढ्या कंपन्या भारतामध्ये कार्यरत आहेत त्यांचे सगळे मॉडेल्स आणि त्या बजेटमध्ये, त्या प्राइस रेंजमध्ये कुठलं मॉडेल येतं. हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, कारण याशिवाय तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकणार नाही. मला कन्फ्यूज करायला भरपूर लोक येतील आणि आपण कन्फ्यूज होऊन एक चुकीची गाडी नाही घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे कोणाचाही सल्ला न घेता स्पष्टपणे बजेट ठरवा, त्याच्यानंतर ते त्या सेगमेंट मधल्या गाड्या ठरवा. आता गाड्या ठरवल्या तुम्ही तर फक्त आणि फक्त तिची सुंदरता बघून तुम्ही ती गाडी घेऊ नका. ज्याप्रमाणे तुम्ही सुंदरता बघून लग्न करत नाही फक्त, त्याचप्रमाणे त्या गाडीची सुंदरता बघून ती गाडी घेऊ नका. सगळ्यात आधी प्रत्येक शोरूमला व्हिजिट करा, ती गाडी कुठली आहे ती बघा, तुम्ही जे मॉडेल ठरवलेलं आहे ते कुठलं आहे बघा, त्या मॉडेलची एक टेस्ट ड्राईव्ह घ्या. आता टेस्ट ड्राईव्ह घेताना तुम्ही काय चुका करता, एक तर तुम्ही एकटे चालले जाल किंवा एखाद दोन दुसरं कोणी सोबत घेऊन जाल, त्यांचा एक एक्झिक्युटिव्ह असेल, असे दोघं तिघं मिळून गाडीत बसतील आणि टेस्ट ड्राईव्ह घेतील. एक्झिक्युटिव्ह त्यांची गाडी विकण्यासाठीच तिथे हायर केलेला आहे, तो त्याचे सगळे पॉझिटिव्ह पॉइंट सांगेल. पण मी असं म्हणेल की जर तुम्ही 5 सीटर कार घेत आहात तर 5 लोक त्यात बसवा, तेव्हा तुम्हाला त्या गाडीचं काय रूप आहे ते समजेल. अदरवाईज 5 सीटर गाडी आहे आणि त्यात तुम्ही 2 लोक बसून जाताय, त्याला काही एफर्ट नाही लागणार आहे. जेव्हा 5 लोक बसतील तेव्हा त्या गाडीचं इंजिन कसं आहे, इंजिन म्हणजेच हार्ट असतं गाडीचं, तर इंजिन कसं आहे तुम्हाला समजेल. कारण गाडी घेतल्यानंतर तुम्ही एकटे त्यात फिरणार नाही, तुमची फॅमिली राहील, कुठे ट्रिपला गेले तर लगेज राहील. इन केस तुम्ही गाडी घेतली आणि तुमची फॅमिली आहे, त्यात पूर्ण लगेज भरलेला आहे, 3-4 बॅगा भरलेल्या आहेत आणि 5च्या जागी 6 लोक बसून नेत आहेत तुम्ही, कुठेतरी घाट सेक्शन आला, तिथे ती गाडी चढायलाच तयार नाही, असंही होऊ शकतं. मग त्यावेळेस तुम्हाला रिग्रेट होईल. त्याच्यामुळे जर गाडी खरोखर आपल्याला टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे तर फुल कॅपॅसिटी मध्ये टेस्ट ड्राईव्ह घ्यायची, तिचा एसी ऑन करायचा, फॅनचं ब्लोअर फुल स्पीडवर ठेवायचं आणि नंतर तिचा टेस्ट ड्राईव्ह घ्यायचं 5 लोकांनी बसून, तेव्हा तुम्हाला समजेल.
मग तुम्हाला इंजिन समजलं. इंजिन नंतर जेव्हा तुम्ही वापस जाल टेस्ट ड्राईव्ह घेऊन शोरूमला, तिथे त्यांना कोटेशन मागा. कोटेशन मध्ये ते सगळं लिहून देतात. ठीक आहे, हा झाला त्याच्या अमाऊंटचा भाग. त्यांना हे विचारा की याची सर्व्हिस कॉस्ट काय येते. ते सांगतील 2 फ्री सर्व्हिसेस आहे, 3 फ्री सर्व्हिसेस आहे, 3,000 होईल, 4,000 होईल. पण त्यांना विचारा, मला हे सगळं माहिती आहे फ्री सर्व्हिसेसचं, ऍक्च्युअल जेव्हा माझ्या फ्री सर्व्हिसेस संपून जातील, जेव्हा माझे 20,000 किलोमीटर मला गाडीवर दिसतील, त्यावेळेस ती काय सर्व्हिसिंगची कॉस्ट राहील, पार्ट्सची काय कॉस्ट राहील. सर्व्हिस इंटरव्हलवरती स्पेसिफिक पार्ट चेंज होतात. कुठल्या ऑइल तर प्रत्येक सर्व्हिसिंग मध्ये चेंज होतो, पण एअर फिल्टर कधी चेंज होतात, ऑइल फिल्टर्स कधी चेंज होतात, ब्रेक पॅड्स कधी चेंज होतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारायला पाहिजे. आणि मेजर सर्व्हिस जी असते, जी की जवळपास 30,000 होईल, 50,000 होईल, ती कितीची पडेल आम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे आणि नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे. समजा ही 10 लाखाची गाडी आहे, हिचं इंजिन मला आवडलं, हिने चांगलं परफॉर्म केलं, टेस्ट ड्राईव्ह मला आवडलेली आहे, आणि सर्व्हिसिंग हिची मायनरवाली इतकी आहे, मेजरवाली इतकी आहे. तर ते एका कागदात नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर लगेच दुसऱ्या शोरूमला जा, सेम तुम्ही हीच प्रोसेस करा त्याच्याही सोबत. फीचर्स वगैरे जे आहेत ते सब्जेक्टिव्ह आहे. आपण गाडी घेतो आहे पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जाण्यासाठी. ठीक, मॅन्डेटरी सगळ्या गाड्यांमध्ये एसी आहेच, सेफ्टीसाठी 2 एअरबॅग आहेत, आणि तुमच्या एंटरटेनमेंटसाठी सगळं इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, म्युझिक सिस्टम लागलेलंच असतं. सगळ्या गोष्टी आजकालच्या गाड्यांमध्ये आहे. तर तुम्हाला एक्स्ट्रा काय हवं आहे ते तुमचा सब्जेक्टिव्ह मॅटर आहे. त्याच्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा पे करणार असाल तर ते तुम्ही करू शकता. अदरवाईज आपण आपलं बजेट ठरवलेलं, त्या बजेटमध्येच आपल्याला घ्यायचं आहे, तर मग तुम्ही फीचर्सला ड्रॉप डाऊन केलं तरी चालेल. कारण फीचर्स महत्वाचे नाहीये तिथे. इथे गाडीचं इंजिन महत्वाचं आहे, गाडीचं आपल्याला मायलेज महत्वाचं आहे. ते किती मायलेज देतं, ज्यावेळेस आपण ट्रॅफिक मध्ये चालू तेव्हा किती देत आहे, हायवेवरती चालू तेव्हा किती देत आहे, हे सगळे आपण पॉइंट्स नोट डाऊन करा कागदावरती, आणि त्यानंतर समोरचा निर्णय आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे हा एक पॉइंट होता. त्याच्यानंतर एक आपण पॉइंट इग्नोर करून देतो, तो म्हणजे आहे टायर्सचा. टायर्स गाडी घेतल्यानंतर जवळपास 40,000 किलोमीटर चालत असतात. जे लो प्रोफाईल टायर्स आहेत, पतलेवाले येतात, त्यांची प्रोफाईल कमी असते, ते चालतात जवळपास 25,000 किलोमीटर, त्यापेक्षा जास्त चालणार नाही. तर त्या टायर्सची किंमत किती आहे हे सुद्धा आपण गाडी घेण्याच्या आधी एक रिसर्च करायला पाहिजे. गाडी घेताना तर घेतो आपण, पण जेव्हा टायर चेंज करायची वेळ येते तेव्हा एक टायर आपल्याला कॉस्ट करतोय 5,000चा, तर ते कोणाकोणाला परवडण्यासारखं नसेल. त्याच गाडीचं सेम खालचं मॉडेल आहे, त्या गाडीला 3,000चे टायर येतील. हा डिफरन्स आहे. कारण मॉडेल जसं आपण वरचं घेतो, तर वरच्या मॉडेलमध्ये मुद्दामून रिम मोठे लावले जातात, जे की 15 इंचाच्या जागी 16 इंचाचे असतील. समजा 16 इंचाचे लोअर व्हेरियंटला असेल तर 17 इंचाच्या राहतील हायर व्हेरियंटला. तर हे कॉस्टिंग वाढवण्यासाठी केलं जातं. आणि 17 इंच झालं, 19 इंच, 20 इंच, हे सगळे ऑड साइजेस आहेत. यांचे टायरही महाग येतात आणि लो प्रोफाईल टायर लावून देतात तुम्हाला, जेणेकरून ते लवकर आपण चेंज करू. तर हा एक पॉइंट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. टायर्स व्यवस्थित असायला पाहिजे गाडीची, आणि त्याची कॉस्टिंगही परवडण्यासारखी असली पाहिजे, नाहीतर चेंज करताना आपल्याला धक्का बसेल. प्लस ब्रेक पॅड्स महत्वाचा पार्ट असतो, जो की विअर अँड टिअर वाला आहे. तर ब्रेक पॅडची ही किंमत, समजा 4 ब्रेक पॅड आहेत, तर मागचे ब्रेक पॅड युजली महाग असतात, तर त्यांची किंमत काय आहे. या सगळ्या गाड्यांमध्ये सेम पार्ट वापरले जातात, कुठली तरी एक थर्ड पार्टी असते ती बनवते, आणि या कंपन्यांचे नाव लावून तुम्हाला विकत असते. तर ब्रेक पॅड समजा लागत असतील सगळ्या गाड्यांना, तर ते सारखेच लागतात जवळपास त्या सेगमेंट मधल्या गाड्यांना. टायर जरी लागत असतील, 15 इंचाचे टायर लागत असतील, तर 15 इंचाचे टायर कुठली तरी थर्ड पार्टीच बनवते कंपनी आणि यांना देते आहे. तसंच सस्पेन्शनचं सेटअप असतं, ते सुद्धा कुठली तरी थर्ड पार्टीच बनवते आणि या कंपनीला विकत आहे.
तर आपल्याला लेबर आणि पार्ट्स कॉस्ट स्वस्त पडेल अशी सुद्धा गाडी आपण इथे निवडायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, आपल्याला पटल्यानंतर, आपल्या क्रायटेरिया मध्ये आल्यानंतर मग तुम्ही त्या गाडीचं दिसणं बघा, असं मी म्हणेल तुम्हाला. अदरवाईज तुम्ही पहिले फक्त आणि फक्त दिसण्यावरनं गाडी घ्याल तर त्यात तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही मिळणार. तुम्ही रोडवरती कितीतरी महिंद्राच्या थार बघितल्या असतील रोडवरती. ती रोडसाठी नाही बनवली होती ऍक्च्युली गाडी, ती ऑफ रोडिंग साठी बनवली होती. रोडवरती तुम्ही चालवाल गाडीला, तुम्हाला दचके लागतील, स्टेबिलिटी नाही मिळणार, कारण ती बनलीच नाही त्यासाठी. त्यात तुम्हाला कम्फर्टही फील नाही होणार. तर फक्त आणि फक्त दिसण्यामुळे एखादी गाडी विकताय का, तर आपण कुठेतरी चुकत आहोत. त्याच्यामुळे जो दिसण्याचा पार्ट आहे तो सगळ्यात शेवटी ठेवा, आणि बाकीचं त्याचं इंजिन असो, सस्पेन्शन असो, टायर्स असतील, मेंटेनन्स कॉस्ट असेल, मायलेज असेल, ह्या सगळ्या गोष्टी आधी असल्या पाहिजे. तर हाच आपला एक छोटासा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला मदत होईल यानी. आणि कोणाचेही सल्ले घेऊ नका. प्रत्येक जण आपलं आपलं सामान विकायला बसलेला आहे. प्रत्येक कंपनीचे एक्झिक्युटिव्ह त्यांची गाडी विकायला बसलेले आहेत. युट्यूब वरती जे काही क्रिएटर्स आहेत, प्रत्येक जण आपापला सल्ला देईल. त्याच्यामुळे कोणाचाही सल्ला न ऐकता स्वतः अभ्यास करा. आता अभ्यास कसा करायचा मी तर तुम्हाला सांगितलं. स्वतः अभ्यास करा आणि स्वतः आपली गाडी निवडा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.